धर्माचे पालन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन करणे पाखंड खंडन धर्माचे
कीर्तनात होणारी पहिली चाल हरिभट्टप्राय भजन सम्राट जगन महाराज काळे खमाळीकर त्यांना साथ देतील हरिभट्टप्राय भजन सम्राट अशोक महाराज खरबीकर.
Krishna
धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेच आम्हा करणे काम बीजवाडा वया नाम देऊ तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे हेच आम्हा करणे काम बीजवाडा वया नाम समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन्निहित पानिम मंडनम मंडनानाम तरुण तुलसी मालाओ स्कंजरम स्कंजनेत्रम सदैधवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा करू प्रथम नमन हरिभक्तपरायण आज आपल्या टाकळी या पुण्यनगरीमध्ये आमंत्रित केलेले हरिभक्तपरायण अनिल महाराज मुसळे यांचे कीर्तनाचे जे सौजन्य सत्कार करते आहेत श्री माननीय विलासराव विजयराव इंगळे पाटील यांना पाचारण करतो त्यांनी महाराजाचा सत्कार करावा. त्याला विठ्ठल हार घ्या. तसेच आजचे जे अन्नदाते आहेत श्री माननीय नितीन बालासाहेब देशमुख हे 20 सत्कार करणार आहेत. त्यांच्यातर्फे बाळू उर्फ लक्ष्मण गुलाबराव देशमुख हे महाराजांचा सत्कार करतील. तसेच श्री माननीय अरविंद मंचक पतंगे हेही महाराजांचा सत्कार करतील. आणि हरिभक्तपरायण पांडुरंग महाराज पवार यांचा सत्कार श्री माननीय बालाजी केशवरावजी इंगळे करतील. ओंकार फोटो काढ, लवकर काढ फोटो लवकर ये. आता हात झाला की आता विठाला
हा दुसरा लक्ष्मण उर्फ बाळू गुलाबरावजी देशमुख महाराजांचा सत्कार करतील. चला श्री माननीय इकडे बघा देशमुख इकडे बघा. हा श्री माननीय अरविंद मंचकराव पतंगे हे महाराजांचा सत्कार करतील. सर्वांनी एकदा काळी वाजवा बाबासाठी सर्वांनी. तसेच हरिभक्त रायन पांडुरंग महाराज पवार यांचा सत्कार श्री माननीय बालाजीराव केशवराव इंगळे पाटील हे करतील. चला महाराज फोटो घ्या. अरविंद इकडे बघा. चला महाराज चला हरिभक्त प्रायण पांडुरंग महाराज पवार खानापूरकर यांचा सत्कार श्री माननीय बालाजी केशवराव इंगळे पाटील हे करतील. जयांचे केलिया स्मरण होय सकल सिद्धींचे अधिकरण किंवा होय सकल विद्येचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारुनी आता. श्री गुरुवर्यांच्या आशीर्वादाने प्रस्तुत प्राप्त प्रसंगी संप्राप्त सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्य तपोनिधी श्रीमंत संत तुकोबाराय महाराजांचा असून अभंग 4 चरणाचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबाराय धर्माच्या विषयक चिंतन मांडायचं आहे. बाबा रे, या धर्मामध्ये पाखंड्यांची खंडन करण्यासाठी या पाखंड्यांची अनेक प्रजाती जन्माला आली आहे आणि पाखंड्याची संख्या वाढली आहे. मनाला वाटेल तो धर्म करायला लागलेत आणि पाखंडी वाढायला लागलेली आहेत. त्यामुळे अशा पाखंड्यांचं निर्धारण करून धर्माचे पालन करणे पाखंड खंडन अशा पाखंड्यांचं खंडन करून आम्हाला धर्माचं बीज ते बीजारोपण करायचं आहे आणि याचा वृक्ष आम्हाला अवकाशी लावायचा आहे. या माध्यमातून जगद्गुरु तुकोबारायांना धर्मविषयक आणि पाखंडी किती माजलेत यांच्याविषयक एक उत्कृष्ट असं चिंतन मांडायचं आहे. अभंगाकडे वळण्याआधी किंवा अभंगाच्या निरूपणाकडे वळण्याआधी अल्पसा परिहार देणे अत्यंत गरजेचे आहे. या न्यायाने आज श्री भगवती शेवंतामाईच्या कृपेने आणि पदस्पर्शाने पावन झालेली ही टाकळी नगरी आणि या टाकळी नगरीमध्ये चालू असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्रीमद भागवत कथा आणि या कथेच्या निमित्ताने 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आली. हे मी माझं परम भाग्य समजतो. आताच ज्यांनी उत्कृष्ट अशी चाल गायली अशा आमचे नागोरावजी महाराज असतील, भास्कररावजी जगन महाराज असतील, अशोक महाराज असतील आणि कोडबा महाराज असतील, बाकी सर्व महाराज मंडळी असेल
तसेच ज्यांचं माझ्यावर अत्यंत प्रेम आहे असे परमस्नेही मामाश्री आमचे शेषराव मामा असतील, आज कीर्तनाला उपस्थित माझ्यावर परम प्रेम करणारे पांडुरंगजी मामा असतील, आमचे कुबडे बापू असतील, आदी करून सर्व मंडळी, तसेच ज्यांच्या मुखारविंदातून आपण ही श्रीमद भागवत कथा श्रवण करताय असा माझा परम स्नेही दादा आदिनाथ महाराज भालेराव असतील, आणि ज्यांच्या वादनामध्ये साक्षात इंद्रदेवतांचं एक अवतरण झालं असावं अशी अनुभूती प्रचिती येते असा माझा परम स्नेही दादा नितीन दादा. आपण बेलुऱ्याला होतो कार्यक्रमाला. नितीन दादा असेल, तसेच विनेकरी बाबा असतील, चोपदार बाबा असतील, माळकरी आदी वारकरी फडकरी सर्व असतील. या प्रत्येकाचं नाव काही विसरलो असेल तर सर्वांचं नाव करी धावकरी सगळेच सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो आणि सेवेकडे वळतो. विठ्ठल आणि विशेषतः या गावामध्ये माझे वर्गमित्र आहेत आणि वर्गमित्र म्हणजे एकदम जिव्हाळ्याची, ज्यांनी कधी कुणाला वाकवलं नाही, पण आज माझे मित्र माझ्या पुढे वाकली. एक प्रेम आहे. आणि दादांनी शुभम दादा असतील, अरविंद दादा असेल, सिस्टीमवाला माझा जिवलग ओमा असेल आणि सर्व तरुण मंडळी, या सर्व मंडळींचं सुद्धा खूप प्रचंड प्रेम आहे. आम्ही जेव्हा कॉलेजला शिकायला होतो, घरची परिस्थिती हालाकीची होती, एकाने गाडीतून आम्हाला उतरवून दिलं. मग आम्ही सेकंड हँड सायकल घेतली आणि सर्दीचे दिवस होते नाही का, सेकंड हँड सायकल घेतली, तिला पाठीमागचा कॅलरच नाही, रेंजर सायकल. आणि रेंजर सायकल हा कळमकोंड्यावरून खानापूरला यायचा आणि मी आंबेरीवरून यायचो, आणि दोघं जण एकाच सायकलवर जायचो, थंडीने काकडायचो, दोघं पॉइंटर मारायचो. कॉलेजला जाईपर्यंत आम्ही 3 ठिकाणी थांबायचो, शेकोटी करायचो, हात गारठून जायचे आणि प्रवास केला. अत्यंत दुःखद होता, परिस्थिती भावनिक होती, पण या परिस्थितीतून तो पण खूप उत्तम अशा जागेवर आहे. आणि विशेषतः तो कुठल्याही कुसंगी न लागता किंवा वाईट मार्गावर न लागता स्वतः माळकरी आहे. त्यांचे पिताश्री मामाश्री सुद्धा पाठीमागे उभे आहेत आणि वारकरी कुटुंबातला तो पण विद्यार्थी, म्हणजे आज माझा जीवलग मित्र कुठेतरी चांगल्या पोझिशनवर उभा आहे, नोकरीवाल्याला मागे पाडतो, हे मला अभिमान आहे त्याचा. विठ्ठल धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. हो, अभंग जगद्गुरु तुकोबाराचा आहे, 4 चरणांचा आहे आणि धर्माचं प्रतिपादन करणारा अभंग आहे. या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु तुकोबार यांनी धर्म केंद्रस्थानी मांडलेला आहे. आणि या अभंगाच्या माध्यमातून धर्माची जर व्याख्या बघायला गेली तर धर्माचे 3 अंग येतात. पण धर्माचे 3 अंग येताना पहिल्या अंगामध्ये देहाचा धर्म येतो, नंतर संतांचा धर्म येतो आणि त्यानंतर देवाचा धर्म येतो. आता याच्यामध्ये धर्म हा शब्दच पुढे घेतला तर हिंदू, मुसलमान, शीख, ईसाई, जैन, बौद्ध, फारसी आदी करून अनेक धर्म आहेत. पण आदी धर्मांवर आपल्याला बोलायचं नसून आपल्याला खरा जो धर्म आहे, या सर्वांची जी सांगड आहे, या सर्वांचा धर्म मूल्य आहे, या धर्माचं जे खरं स्वरूप आहे हे आपल्याला या अभंगाच्या माध्यमातून किंवा आजच्या या चिंतनातून जाणायचं आहे. विठ्ठल आज प्रामुख्याने पाखंड्यांचं खंडन करायचं या अभंगातून कसं आहे. अनेक जण आहेत आपल्या परीने आपल्या मनाला वाटेल असा धर्म मांडून राहिलेत आणि धर्म मांडून वाटेल तसं आपल्या धर्मग्रंथांचं, धर्मतत्वांचं, धर्मशास्त्रांचं आणि धर्मसंतांचं विटंबन करायला लागलेली आहेत. आणि या अधर्म्यांपासून आपल्याला वाचायचं असेल तर धर्मतत्व आधी जाणून घेणं महत्वाचे आहे. त्यामुळे या 3 अंगांचा मुख्य अभ्यास करायचा आहे. प्रामुख्याने प्रथम येतो तो म्हणजे देहाचा धर्म आणि देहाचा धर्म. परत देहाचा धर्म घेतला तर म्हणजे विशेषत्वाने माझ्या देहाचा धर्म नाही,
किंवा नागोराव मामांच्या देहाचा धर्म नाही, नितीनदादांच्या देहाचा धर्म नाही, तर आपल्या सर्वांच्या देहाचा धर्म एक आहे. भगवंतानी आपल्याला देह कशासाठी प्रदान केलाय? बोला बोला. देवे दिला देह भजना गोमटा आणि तया झाला फाटा बाधिकेचा. बरं, आपल्याला देवाने देह भजना गोमटासाठी, भजन करण्याकरिता, कीर्तन करण्याकरिता, नामस्मरण करण्याकरिता दिलेला आहे. पण आपण काय करतोय की विषय सुखामध्ये किंवा या भौतिक जगतामध्ये अडकून विशेषत्वाने ज्या गोष्टीसाठी देह दिला हे विसरून आपण बाकी गोष्टींकडे जास्त लक्ष देतोय. परमार्थिक खरं जे स्वरूप आहे ते खरं स्वरूप आपण सोडून देतोय आणि पैशाच्या जास्त मागे लागतोय. तर महाराज पाकिट घेणार नाही असं नाही, महाराजाला पाकिट घ्यावंच लागणार आहे, कारण त्याचीही उपजीविका आहे. पण धनाचं संकलन न करता, म्हणजे आपल्याला काय घरातल्या खोल्या भरून ठेवायच्या नाही, पारमार्थिक रूपाने जे आपली उपजीविका चालेल, संसाराची उपजीविका चालेल आणि पारमार्थिक स्वरूपाचे सुद्धा कार्यकारणी किंवा पारमार्थिक स्वरूपाचा धर्म सुद्धा आपल्याला पुढे नेता येईल, यासाठी देवानी देह धर्म दिलाय. आणि देहाचा धर्म पूर्णत्वास नेण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला भजन, कीर्तन, नामस्मरण आदी करावं लागतं. तर आपण या भानगडीत पडत नाही, कारण की आपल्याला बाकी काम आहेत ना, त्यामुळे हे पुढच्या जन्मी बघू. हा विठ्ठल देह धर्म झाला. मग दुसरा धर्म कुठला? संत धर्म. काय हो, मग संतांची देह काय विपरीत असतात का? संत काय देहामध्ये नसतात का? नाही, संत देहामध्ये असतात, पण त्यांनी आत्मस्वरूपाला, आत्मज्ञानाला प्राप्त केलेलं असतं. त्यांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झालेली असते. त्यांनी अंतर्मुखी जाऊन स्वतःच्या आत्म्याला परमात्म स्वरूपाशी एकाग्र केलेलं असतं. आणि परमात्मा स्वरूपाची जाणीव झाल्यानंतर कुठलाही माणूस असू द्या, देव पाहावया गेलो आणि देवाची गेलो. स्वतः देव बघायला गेलेला, जो आत्मज्ञानाला बघायला गेला, तो ब्रह्मज्ञानाला आपोआप पोहोचतो. त्यामुळे संतांना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. नवे नवे संत ब्रह्मच आहेत. देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, असं साक्षात ते देव रूपाने, संत रूपाने देवाचाच एक अंश आपल्याला आला. मग तसं बनायला गेलं तर शास्त्र काय सांगते? अहम ब्रह्मास्मी तत्वमसि. बरं, ह्या संज्ञा वेदांच्या आहेत. मग तुम्ही म्हणताय की अहम ब्रह्मास्मी, मी स्वतः पण ब्रह्म आहे. तत्वमसि, तू सुद्धा ब्रह्म आहे. मग तू ब्रह्म आहे, मी ब्रह्म आहे, मग स्वतःच्या आत्मज्ञान तुम्हाला का नाहीये? मग तुकोबाराय म्हणतात की ह्याच आत्मज्ञानासाठी तू धर्माचं आचरण कर. या संतांना स्वतःचा धर्म कळलेला आहे. साक्षात त्यांना आत्मसाक्षात्कार झाला आणि देहाचा जो धर्म आहे तो त्यांना कळला. त्यांनी
धर्माचरणाला सुरुवात केली आणि अनुभव आले अंगा ते या जगात येत असे. त्यांना स्वतः अनुभव आले आणि अनुभवा वाचून बडबडते. अनुभव आल्याशिवाय आपण जे काही बोलत असू ते निमित्त एक फालतूपणा होऊन जाईल. बघा, अमृताची गोळी पुढील सांगसी आणि आपण उपवासी मरून या किंवा आपण उपवासी राहून या. अमृताची गोळी लोकांना सांगायलाय की मी अमृत चाखलं किंवा गुळाची चव तुम्ही लोकांना सांगायले गुळ गोड आहे गोड आहे आणि शुभम दादांनी त्याच्यामध्ये चटणी टाकलेली असेल तर ते तिखट लागणार ना. मग गुळाची तुम्ही त्याची चवच चाखली नाही आणि ब्रह्मज्ञानाच्या किंवा अमृताच्या गप्पा लोकांना सांगून काय फायदा आहे. मग देहाचा धर्म तुम्हाला माहित झालेला नाही, त्यापासून तुम्ही वंचित राहिलाय, त्याची तुम्हाला जाणीव नाही, त्याची तुम्हाला उणीव आहे. त्यामुळे संतांना त्याची जाणीव झाली आणि संतांचा धर्म संतांनी सांगितला की संत आम्ही आलोय याच्यासाठी. आम्ही आता सर्वांसाठी टाळ्या होऊन जातो. नादर वा 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 उत्तम. असो विठाल देहाचा धर्म बघितला, संतांचा धर्म बघितला. संतांचा धर्म यासाठीच आहे की आम्ही या भगवंताचं जे कार्य आहे आम्ही स्वतः वैकुंठाचे आहोत आणि भगवंताचं कार्य पूर्ण करण्यासाठी भगवंतांनीच आम्हाला पाठवलेलं आहे. तर कशासाठी की आम्हाला या समाजामध्ये जी पाखंडी वृत्ती चाललेली आहे किंवा या समाजामध्ये भगवंताच्या नामाचं नाम बीज आम्हाला इथे रोवायचं आहे आणि याचा वेल आम्हाला वैकुंठाला न्यायचा आहे. बरं, इवलेसे रोप लावेले द्वारे त्याचा वेणू गेला गगावरी. मोगरा फुलला आणि फुले वेचिता भरू. त्यामुळे हा जो वेल आहे हा मोगऱ्याचा नाही, हा ब्रह्माचा वेल आहे आणि या ब्रह्माचा वेल आम्हाला, ब्रह्माच्या नावाचा वेल आम्हाला वैकुंठाला नाही त्रैलोक्यामध्ये आम्हाला तो पोहोचवायचा आहे, न्यायचा आहे. त्यासाठी संत याच कामासाठी आले. संतांनी तेच केलं. समाजाची नाडी ओळखली, भगवंताचं कार्य बघितलं
बरं, आता यामध्ये कीर्तनकाराचा धर्म काय आहे? कीर्तनकाराचा धर्म आहे कीर्तन सांगणं, तत्वज्ञान सांगणं, फालतूगिरीच्या गप्पा न मारणं. पण कीर्तनकाराला जर इथं तुम्ही सांगितलं महाराज गायन करा, हो आमच्याकडे गळे कुठे, आमच्याकडे नरडे, त्यामुळे विशेषत्वाने आम्हाला गायन जमायचं नाही. गायन फक्त या उच्च स्वरातल्या त्यांना खरव वगैरे काय माहित असेल अशा लोकांनी गायन करावं. आमचं कामापुरतं ते धक्का दे धक्का चालू दे धक्का, नाही का? आणि त्यामुळे आमचा धर्म आहे की तत्वज्ञान सांगणं, गायकांचा धर्म आहे गायन करणं, टाळकऱ्यांचा धर्म आहे टाळ वाजवणं, चोपदारांचा धर्म आहे दंड जो आहे, राजदंड जो आहे हातात घेणं. जर कीर्तनकार या नारदीय गादीवरला पंतप्रधान असेल ना, ते चोपदार जे आहेत ना ते राष्ट्रपती आहेत, बरं का? त्यांच्या हातामध्ये जो दंड आहे तो राजदंड आहे. आणि हा राजदंड जर कीर्तनकार चुकतोय ना महाराज, त्यांच्या टाळक्यात टाकायचं. माझ्या नका टाकू, नाही तर त्या संतान. पण कीर्तनकार जर चुकतो, अश्लीलतेची भाषा जर का या नारदीय गादीवर करतो, तर माझ्याही टाळक्यात टाकायला हरकत नाही. कारण की ही परंपरा आहे. आज मी खरं सांगू, मी पारमार्थिक रूपानं मी 7-8 वर्ष अध्ययन केलं, बरं का? माझी संहिता सुटली, माझी संस्था सुटली, बरं का? मी शिकलोय चांगला. फक्त माझा विषय काय झाला माहिती का? मी धर्माच्या मार्गाने वेगळ्या पद्धतीने धर्म लोकांना सांगत होतो. आणि या धर्म सांगण्याच्या मोहिमेमध्ये, या पाखंड्यांचं खंडन करण्याच्या मोहिमेमध्ये माझ्यावर अनेक केसेस सुद्धा झाल्या. हे ओंकार दादांना, शुभम दादांना माहिती आहे. मी धर्माचं काम केलं, संघाचं काम केलं, हिंदू राष्ट्र सेनेचं काम केलं. पण हे धर्माचं काम करताना मला जो लेबल लागायला ना, तो एक गुंडगिरीचा लागायला लागलो. म्हणजे एक साधक माणूस, आध्यात्मिक माणूस जर धर्म लोकांना सांगतो आणि लोक जर माझ्यावर केस करतात, तर माझं काय होतंय? चारित्र्य हनन होतंय ना. माझं चारित्र्याला कुठेतरी डाग लागतो ना. अरे म्हणजे तू वारकरी, साधक माणूस आणि पोलीस स्टेशनच्या चक्रा मारणार का? मग तू कसला वारकरी? मग यामुळे हा अभंग आज घेतला की धर्माची जी खरी व्याख्या आहे, धर्माची खरी व्याख्या तुम्हाला काय सांगायची असते. आणि ही व्याख्या आज धर्माचं जे विद्रुपीकरण चाललंय ना, हे विद्रुपीकरण मोडून काढायचंय. मग माझ्या गुरुजींनी माझ्यावर वरद हस्त ठेवला आणि सांगितलं, बाळा तुझी अंतकरणातली जी भावना आहे ना, तू वेगळ्या मार्गाने नको दाखव, तू या मार्गाने दाखव. तुझ्याकडे अधिकार आहे, शिक्षण आहे, सगळं तू केलंय. आणि संघटनांच्या माध्यमातून किंवा पक्षांच्या माध्यमातून फक्त हे उपयोग करण्यासाठी असतात. धर्म खराच जाणू शकत नाही. आज मला कुठल्या पक्षावर बोलायचं नाही, पण काही लोकांनी धर्माचं एवढं विद्रुपीकरण केलंय की नाही. अहो, अनंत कोटी ब्रह्मांड नायक सच्चिदानंद स्वरूप श्री साईबाबांना या लोकांनी फक्त मुसलमान म्हणून धिक्कारलंय. साईबाबांना, साईबाबांचा इतिहास कुणाला माहितीये का? मी नाथपंथी आहे आणि नाथपंथ का नारा यारो सब दुनिया से निराला है, एका हात में माला है तो दूसरे हात में भाला है. मी माळा जपतो, भाल्यानेही उत्तर देतो. पण नाथपंथी, ज्या नाथपंथातून, ज्या कानिफनाथांच्या शाखेमधून मी येतो, त्या शाखेचे साईनाथ महाराज आहेत. त्यांचं नाथ नाव कशामुळे आहे? साईनाथ का म्हणतात त्यांना? कारण की नाथपंथांच्या दीक्षेमधून येतात म्हणून नाथ म्हणतात, बरं का? आता एक जर साईबाबा जर मुसलमान असतील, मला वाटतं शूटिंग चालू आहे, 100% फेका ते व्हिडिओ या सोशल मीडियावर. त्यांना कळू द्या, हरामखोरांनो, धर्माचं तुम्हाला ज्ञान नाहीये, धर्माचं ज्ञान नाहीये, धर्मग्रंथ कुठला वाचला नाहीये आणि हिंदू हिंदू करत फक्त तुम्ही हरामखोरासारख्या संतांचं विडंबन करत चाललात. हे फार चुकीचं. मी स्वतः साईबाबांचा पूर्ण इतिहास वाचला. माझ्या गुरुवर्यांनी मला संपूर्ण इतिहास त्यांचा दाखवला, सांगितला. गुरुवर्य धनंजयभाई देसाईंनी पूर्ण दाखवलं. ते नाथपंथ, त्यांचं नाव भाई आहे. मुंबईकडं कुणाला पण भाई भाई म्हणतात. दादा म्हणजे भाई, आपल्याकडे दादा म्हणतात, भाऊ म्हणतात, तिकडे भाई म्हणतात. म्हणजे भाई म्हणजे भाईगिरीवाला भाई काय नाही का? तर त्यांनी मला पूर्ण सांगितलं इतिहास. नाथपंथामध्ये मी विभूत माझ्या डोक्याला दिसत असेल, आपण अंगारा म्हणतो, ही भस्म लावल्या जाते. साईबाबांनी अखंड लोकांना भस्म दिले. का? कारण ही जी विभूती आहे ही नाथपंथाची आहे आणि याने तुमच्या जे काही तोटके बिटके असतील ते दूर होतात, दुःख नाहीसे होतात. ही अंधश्रद्धा नव्हती, ती सिद्ध मंत्रांनी, शाबरी विद्येने सिद्ध केलेली विभूती होती.
आणि ही लोकांना देऊन त्यांनी समाजाचं काम केलं. मग कबीरदास पण मुसलमान होते, मग त्यांना पण आपण शिव्या द्यायच्या का? कबीरदासजी असतील, मोमीन देवजी असतील, ही सगळी जी मंडळी आहेत ही पण मुसलमान होती, मग यांना आपण शिव्या द्यायच्या का? धर्म कळला नाही. धर्म कळायसाठी अध्यात्म वाचून हिंदुत्व किंवा अध्यात्मापासून जे काही हिंदुत्ववादी आहेत हे नागडे आहेत. बरं, साईबाबा यांनी द्वारकाई नावाची मस्जिद बांधली. यांनी मुख्य टार्गेट केलं की साईबाबांनी शिर्डीमध्ये मस्जिद बांधली. बरं का, मग मस्जिद का बांधली? कारण त्या मस्जिदीचं नाव होतं द्वारकाई मस्जिद. आज भारतवर्षामध्ये कुठली एखादी मस्जिद दाखवा की त्या मस्जिदीचं नाव हिंदू धर्मानुसार द्वारकाई ठेवलं. त्यांच्या अरबी भाषेमध्ये एखादं आहे का कुठं वर्णन? कुठेही वर्णन नाही. ती द्वारकाई म्हणून तिथं भगवान श्रीकृष्णाची मूर्ती स्थापन केली, तर ती मस्जिद कसली? ती मस्जिदही नाही, ते एक अधिष्ठान आहे त्यांचा शाखा परंपरेचा. आपल्या बघा अवघडनाथांच्या परंपरामध्ये काही समाध्या येतात ज्या पीर बाबा सारख्या असतात, आणि आमच्या अंधेरीच्या माळाच्या पलीकडे आहे बघा, त्याला पीर म्हणतात. ती मुसलमानांची नव्हे, अवघडनाथांची. त्याला पण खूप मोठा इतिहास आहे. एखाद्या दिवशी आपण विस्तृत रूपाने कधीतरी बघू. हे हरिनाथांच्या मंदिराची स्थापना, हे नवनाथ भक्तिसारामध्ये पूर्ण तुम्हाला ते पुराव्यासहित दाखवतो. आपल्या परिसराला विशेष अशी ओळख आहे. औंढा नागनाथामध्ये हरिनाथ आले. हरिनाथांनी हराची स्थापना केली म्हणून हरिहरनाथ. बघा काय झालं, हरिनाथजी रास्ता भटकले. बरं का, वर्णन आहे नवनाथांच्या चरित्रामध्ये. रास्ता भटकले आणि त्यांना आता रास्ता सुचेना. हा पूर्ण जंगली मार्ग होता, हे रोड वगैरे काही नव्हते तेव्हा नाथांच्या काळामध्ये. रास्ता भटकले आणि त्यांना रास्ता कळेना, आता कुणीकडे जावं. इथे भगवती आमच्या अंबेरीला, अंबेहरी असा आमच्या गावाचा उल्लेख आहे. अंबेहरी म्हणून अंबेरी झाली. बरं का, आणि हरिनाथ जे आहेत, हरी जे आहेत, हे रास्ता भटकले आणि रास्ता भटकल्यामुळे त्यांनी शिवाचं पाचारण केलं. कारण नाथ परंपरेमध्ये विशेष गुरु कोण आहेत, तर शिवचे आहेत. त्यांना आदिनाथ बोलतात. आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्रतयांचा मुख्य शिष्य. आणि ही परंपरा हरिनाथापर्यंत आली. हरिनाथ आले आणि ती जिथं शिव प्रगट झाले त्यांनी सांगितलं की या ठिकाणावर तुला भगवती अंबाबाईचं दर्शन होईल, इकडे तू जा. आणि तिकडे अंबाबाईच्या दर्शनासाठी हरिनाथजी निघले. पण जेव्हा शिव अदृश्य झाले तर जमीन कंपन करायला लागली. आणि जमीन कंपन करण्यासाठी आता ही स्थिर करायची आहे, तर स्थिर कशी करायची? तर त्या ठिकाणावर हरिनाथांनी शिवलिंगाची स्थापना केली. म्हणून हरिहरनाथ म्हणजे हरिनाथांनी हरनाथाची स्थापना केल्यामुळे हरिहरनाथ असं नाव पडलं. म्हणजे हा खूप इतिहास आहे. दारुकावना म्हणजे औंढा क्षेत्रामध्ये दारुकावनामधून निघले. हिंगणी क्षेत्रामध्ये हरिहरनाथाची स्थापना केली. भैरवांशी युद्ध झालं. ही खूप मोठा विस्तृत विषय आहे. पण आपल्याला विषय सध्या अभंगानुसार धर्माचा बघायचा आहे. आणि धर्माच्या विषयामध्ये साईबाबांच्या विषयी जे बोललो, साईबाबा हे शुद्ध हिंदूच होते. साईबाबा हे धर्माच्या संतांचं कुळ वर्ण जात पात गोत बघूच नाही. आमच्याकडे बौद्ध, महार, मराठा, माळी, तेळी, कुणबी, कुंभार, वंजारी, बंजारी, साळी, तेली, चांभार, कुंभार आदी सर्व जातीचे संत आहेत. त्यामुळे देहाचा धर्म कळला, संतांचा धर्म कळला. संत कशासाठी आलेत? तर संत यासाठी आलेत की परोपकाराची भावना आहे. त्यांच्या अंतःकरणामध्ये आलेले अनुभव त्यांना सांगायचे आहेत. प्रत्येकाला देहाची भावना किंवा देहाचं कर्म कळावं त्यासाठी संत आले. पण संतांनी सांगून सुद्धा कळलं नाही आणि अत्याचार, अन्याय, अधर्म करायला लागला. जेव्हा हा देह आपला धर्म विसरला आणि पातक करायला लागला, तेव्हा भगवंताला अवतार घ्यावा लागला.
तेव्हा तिसरा धर्म येतो ईश धर्म किंवा ईश्वर धर्म. मग साक्षात ईश्वराला इथे यावं लागतं. ईश्वर कधी जन्म घेतो किंवा कधी अवतीर्ण होतो तर यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम् धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम् परित्राणाय साधूनां विनाशाय च दुष्कृतां धर्म संस्थापनार्थाय संभवामि युगे युगे. आणि जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते, जेव्हा जेव्हा धर्मावर अमंगळ नरपशूंचा घाला येतो, तेव्हा तो घाला फोडण्यासाठी, तोडण्यासाठी, मारण्यासाठी संत किंवा साक्षात भगवंत अवताराला येतात. आता भगवंताने मग कुठले कुठले अवतार घेतले हो? कुठले कुठले अवतार घेतले? मत्स्य कुर्म शेषा कुर्माचा आधार पृथ्वीचा भार वहावया. अहो मत्स्याचा, कुर्माचा, शेषाचा किंवा वराहाचा, दत्ताचा, वामनाचा आदी करून अनेक अवतार घेतले. त्यामध्येच अवतार रामाचा, त्यामध्येच अवतार कृष्णाचा. आणि कृष्णानेच सांगितलंय अर्जुनाला की जेव्हा जेव्हा धर्मावर ग्लानी येते तेव्हा तेव्हा मी अवतीर्ण होतो. मग जेव्हा देहाला देहधर्म कळला नाही, संत धर्म तुम्हाला संतांनी सांगितला पण तुम्हाला कळला नाही, मग देवानी अवतार घेतला आणि देवानी नंतर मग डायरेक्ट निर्दालन करायला सुरुवात केली. दयातीचे नाव भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. तेव्हा जेव्हा सांगितलं की अरे बाबा असं करू नये, असं करू नये. बघा एखादी आई असते आणि आई बोलायला लागते, बाळा पिलो त्या डब्यात माय गोळा ठेवला. काचा गोळा ठेवला? लाडूचा गोळा ठेवला पिलो. पिलो ते लाडू जे आहे ना डाळीचा गोळा ते खाऊ नको बर का. मग त्यानं काय होतंय, दात किडतात. आणि हे काय करते, पुन्हा 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 त्या डब्याकडे चाललंय. अरे बस झालं ते परसाकडे लागेपर्यंत खात राहते. त्यामुळे काय होते, तब्येत बिघडते ना. हॉस्पिटल मध्ये पैसे लागतात, अरे बाबा एक खांदा खाय, दोन खाय. मग ते आईला तर राग, पिलू इकडे ये माय. पिलूच्या जो कान सुरे देते ना मग आईचं प्रेम आहे बरं का की लेकुराचे हित वाहे बाहुलीचे चित्र. आईचं हृदय काय असते, बाळाच्या प्रतीच असते बरं का. बाळा आला माय सांगितलं त्याला समजावून, ऐकला तर ठीक, नाही तर कानसूर येते ना. प्रेमान आई समजावून सांगते, ऐकलं नाही
तेव्हा मार देते. तसंच देवाचं आहे, दया तिचे नाव, भूतांचे पालन आणि निर्दालन कंटकांचे. संत चोंबळतात बर का, संत चोंबळतात. पिलू असं करू नये माय, चोंबळतात संत नाही का. आणि संत जेव्हा चोंबळतात तेव्हा त्यांची एकदम मऊ मेना होणी आंबे विष्णुदास कठीण वज्रास ऐसे भेदू भले त्यास देऊ काखेची लंगोटी नाठाळाच्या माती हारू काठी. तुम्ही आन्सर मागू सांगितलं तर त्यांना तसं. तर संत काय करतात, प्रेमाने सांगतात, म्हणतात आम्ही अहो मेनाहूनही मऊ आहे बर का आम्ही. मग मऊ मेनाहून आम्ही विष्णुदास. ऐकलं ठीक, ना ऐकलं तर मग आता या शांतीचा, या दयेचा मुख्य गाभा काय आहे हो, की समाजकंटकांचं निर्दालन करणं हा दयेचा मुख्य गाभा आहे बरं का. जर शांती प्रस्थापित करायची असेल तर काय करावं लागेल, जी पाखंडी आहेत, अधर्मी आहेत ना, त्यांचं खंडन करावं लागेल, तेव्हा शांती प्रस्थापित होईल. आता 4-5 लेकरं आता इथं बसलेले आहेत, इथं धिंगाणा कोणीच करेना झाले, पण समजा एखादा धिंगाणा करायलाय तर त्याला काय 4-5 जणांमध्ये एखाद्याला बाजूला घ्यायचं, कांसुल्यात द्यायची, देऊ का तुझ्या कांसुल्यात रे, गप्प बसतो का, असं बोललं तर काय होईल, की बाकीचे घाबरते, गायला म्हातारा मारते बाबा, शांत बसते नाही का. मग संतांनी हेच केलं. काय केलं, जे पाखंडी उन्माद घालायला लागले माजले काय हो, मग तुम्ही ईश्वराचा धर्म सांगितला, मग कलियुगात कुठला अवतार घेतला, हे काय शेवंतामाईच्या रूपाने घेतला, शेवंतामाईच्या रूपाने भगवंतांनी अवतार घेतला. तर मग तुम्ही सांगा त्यांनी कुठल्या दृष्टाचं निर्दालन केलंय हो. अरे पण भक्तांचं पालन तर केलंय ना, भक्ताचं पालन करण्यासाठी शेवंतामाईने अवतार घेतला. म्हणजे भगवंताने घेतलाय. भगवंत नानाविध अवतार घेतो, त्याला काय स्त्री होता येत नाही, होता येत. आणि स्त्री झाला, शेवंतामाई रूपानं आला. काय जराबाई काय म्हणतात माहिती आहे ना, यग यग विठाबाई माझे पंढरीचे आई. विठाबाई म्हणले, यतीबाई काय झालं, लोक शंका करायला लागले की तो हिच्या घरामध्ये जात दळायला सकाळी सकाळी. ए बाबा, ते उगी पंढरीचे जे ब्राह्मण आहेत ना, ते उगीच्या आम्हाला शिव्या द्यायला लागले, लांछन लावायला लागले, उद्यापासून बाई होऊन यायचं. पांडुरंग काय विठाबाईच्या रूपाने आला, माझी बहीण विठाबाई. आणि आली याची ठाई काय बहीण म्हणून घेतलंय. ते सर्व संपूर्ण भाव बहिणीचे असतील, भावाचे असतील, आईचे, वडिलाचे आदी सर्वांचे भाव त्यांनी तिथे प्रकट केले. त्यामुळे भगवंताला काय होता येत नाही, शेवंतामाईच्या रूपाने झाला. काय आवाज नाही आला? मागचे झोपले का सगळेजण? चला वाजवा जोरात आता टाळ्या. थोडं वाटायला आता बरं आलं ना ऐकू. विडाला मग काय हो,
शेवंतमाईच्या रूपाने अवतार केला आणि भक्ताचं रक्षण केलं. या गावाला वरदान दिलंय की या गावामध्ये कुठलाही जो काही त्याला व्हायरल इन्फेक्शन म्हणतात, व्हायरल रोग म्हणतात, येत नाही. काय येत नाही? मला वाटतं कोरोना पण या गावात आलाच नसावा. तुम्ही बाहेर फिरता ना, तुम्ही या गावचे राहिले का? तुम्ही महाराष्ट्राचे झाले. त्यामुळे कोरोना या गावात येत नाही किंवा कुठलाही रोग या गावात येत नाही. मग बाहेर हिंडल्यावर तर येऊ शकतो, काही करता येत नाही. बरोबर वाचले ना, ते महत्वाचं आहे. झाला म्हणजे काय, ते सर्दी झाली तरी पण अरे कोरोना झाला उचला, हेच कोरोना काय करतात. त्यामुळे तर पालन केलं. मग निर्धारण कुणाचं केलं? महाराज 5 यवनशाह्या या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये उन्माद घालायला लागल्या होत्या. आणि या यवनशाह्या जेव्हा या हिंदूंची जनीव तोडायला लागले होते, जानवे तोडायला लागले होते, शेंड्या कापायला लागले होते बर का, तेव्हा छत्रपती श्री शिवाजी महाराजांना अवतार घ्यावा लागला होता. तो अवतार साक्षात शिवाचा 12 ज्योतिर्लिंगांची शक्ती एकत्रित आली आणि साक्षात 13व ज्योतिर्लिंग रायगडावर शिवनेरीवर जन्म झाला आणि रायगडावर राजगादीवर बसलं. आणि तेव्हा या भारताची गादी त्याने दुष्टांपासून संरक्षित केली. या दिल्लीचे ही तत्व इंद्रप्रस्थ नगरी आहे दिल्ली, त्याला महाभारतामध्ये इंद्रप्रस्थ म्हणायचे. ती नगरी आहे दिल्ली. आणि या दिल्लीच्या राजगादीवर जर कोण बसलं तर दृष्ट दुराचारी बसले. आणि या दृष्ट दुराचार्यांचं निर्धारण करण्यासाठी या भारताचा, या भरतभूमीचा रक्षण करायचं असेल तर या अमंगळ नरपशूंचा नरसंहार केला पाहिजे. त्यामुळे भगवान श्री शिवशंकराला आपल्या शक्ती रूपानं साक्षात शिवशंकराला प्रगट व्हावं लागलं. ते 13व ज्योतिर्लिंग म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज प्रगट झाले. आणि काय झाले, 5ही यवनशाह्या नाहीशा झाल्या. एक सोपं तुम्हाला उदाहरण सांगतो. जर छत्रपती शिवाजी महाराज नसते तर अरे काशी की कला जाती, मथुरा मस्जिद होती. अगर छत्रपती श्री शिवाजी महाराज ना होते तो आप सबकी सुन्नत हो जाती. त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांचं अनन्य साधारण महत्व या भारत देशाच्या इतिहासाला आहे. आणि ती दखल घ्यावंच लागती. महाराष्ट्र मेला तरी राष्ट्र मेले, मराठा विना राष्ट्र गाडा न चले, खरा वीर वैरी पराधीनतेचा, महाराष्ट्र आधार भूभारताचा. कवी बापट म्हणतात या महाराष्ट्राचा जो आधार आहे इथला मराठी माणूस आहे. आणि या मराठी माणसाने जर ठरवलं ना तर दिल्लीचं ही तख्त राखतो महाराष्ट्र माझा. ऐका, जर छत्रपती श्री शिवाजी महाराज नसते तर काय झालं असतं? आज इथे टाळ वाजवण्याला बंदी असती, धर्मशास्त्रासाठी बंदी असती, पखवाज वाजवण्यासाठी बंदी असती, गायन करण्यासाठी, कीर्तन करण्यासाठी, सप्ते करण्यासाठी बंदी असती. नव्हे माझं नाव अब्दुल भाई असत, हो, तुमचं पण नाव गफूर भाई असत, तुमचं सलीम भाई असत. आणि परमिशन घ्यायसाठी आपल्याला दिल्लीला जावं लागलं असतं. मग अब्दुल भाई, गफूर भाई आणि सलीम भाई तिघं निघले दिल्लीला. अख्ख्या टाकळीकराच्या 2000 सह्या घेतल्या आम्ही आणि निघले दिल्लीला. गेले, तिथं पोहोचले. त्या उंच अशा तख्तावर एक बसलेला बादशाह आहे. त्या औरंग्याची कोणीतरी 100-500 बायका मधली एक औलाद आहे, जनानं खाल्यामधली ती बसलेली त्या तख्तावर बापाचा खून करून किंवा अमुक तमुकचा खून करून. कारण त्यांच्यामध्ये परंपराच आहे, बापाला मार, भावाला मार. त्यांनी तेच केलं ना. त्यामुळे त्या गादीवर बसलेला आहे आणि असा तोंडामध्ये विडा आहे, मुचोक मुचोक खातोय. तरी पुढं आहे, ते पानाची लाळ गळत आहे. मग आपण अब्दुल भाई, गफूर भाई आणि सलीम भाई तिघं तिथे येणार, बोलणार हुजूर, हाँ हुजूर हम महाराष्ट्र से आए हुजूर. वो महाराष्ट्र में हिंगोली जिला है, हिंगोली जिला में से वो टाकड़ी का है, उधर से हम आए हुजूर. हाँ बोलो बोलो, तुम्हारा काम क्या है? जी हुजूर, हमारा वो काम ऐसा था कि हमारे गांव में शेवंता माता का एक सप्ताह ठेवण्याची इच्छा होती और उसके लिए हम परमिशन मांगने के लिए हुजूर यहाँ आया है.
ते पण यगरट मग ते पण बोललं असं ये सप्त्या बित्ता क्या होता है आणि मग पुन्हा आमचे कपूर चाचा बोलले असते अरे हुजूर वो नहीं क्या वो 100-200 लोक बैठता है आणि एक ते वळत आहे आणि ते 2-4 गायक राहत आहे आणि तो भी काहीतरी बोलता आहे आणि ते म्हणजे ते कीर्तन राहत आहे आणि उसमें सप्ताह राहता आहे आमची भाषा पण इंग्रज आणि ती परमिशन त्यानं दिली तर ठीक नाही दिली तर गेला बोंबलत परमिशनच नव्हती ना त्यामुळे छत्रपती श्री शिवाजी महाराजांमुळं आपल्याला कुणा यवनांच्या पुढे ग्लेंचांच्या पुढे अत्याचार करणाऱ्या अधर्म्यांच्या पुढे झुकायची गरज पडली नाही हे आपलं सौभाग्य आहे छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पुढे त्यामुळे त्या पावन या भारतभूमीमध्ये महाराजांचा साक्षात 13व्या ज्योतिर्लिंगाच्या रूपाने अवतरण झालं आणि त्यामुळे साक्षात शिवानी अवतार घेतल्यामुळे देवांनी सुद्धा अवतार घेतला आमचं दैवत छत्रपती आहे जर महाराष्ट्रात कोणी विचारलं ना तुमचे ज्योतिर्लिंग किती आहेत बोला 12 ज्योतिर्लिंग नाही 13वं ज्योतिर्लिंग आहे आणि 13वं ज्योतिर्लिंग कुठे आहे पोरियो रायगड किल्ले रायगड या रायगड किल्ल्यावर आमचं 13वं ज्योतिर्लिंग छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने आजही शक्ती रूपाने तेवत आहे आम्हाला स्मृती प्रदान करते पण महाराजांचं नाव घेतल्यानंतर अंगावर शहारे उभे राहतात की नाही का कारण ते शक्ती रूपाने चैतन्य आजही जागृत आहे आजही ते तुम्हाला शक्ती देत आहे आजही आपल्या जे मराठा दल आहे ना मराठा सैन्याचं काय अरविंदराव काय म्हणतो त्याला सैन्यामध्ये मराठा बटालियन त्याला दल हा ना मराठा बटालियन आहे ना जय भवानी हे आवाज काढला ना हे जर पाकिस्तानी पळून जातो ही शक्ती आहे त्यांना माहिती आहे ही मराठी देशची येडी लोक आहेत बाबा काय करतील कवा घुसतील 8 लाखाची 4 लाखाची फौज होती त्या शाहिस्ते खानाची तिथून बोट कापून आले ते 10 जण यांची काय सांगता येते त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांनी साक्षात शिवशंकरांनी शिवाच्या रूपाने छत्रपती शिवाजी महाराजांच्या रूपाने अवतार धारण केला त्यामुळे युगानुयुगे जेव्हा जेव्हा यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवत भारत बरं का या भारतावर भरतभूमीवर भरतखंडे आर्यावर्ते बरं का या आर्यावर्तावर भरतखंडामध्ये द्वीपामध्ये जेव्हा जेव्हा संकट येईल ग्लानी येईल अधर्मी अमंगल नरपशु माजतील त्यांचं निर्दालन करण्यासाठी आम्ही येतो देवरूपाने येतो मग तिसरा धर्म देवाचा आहे देव अवतरण होतात दृष्टांचं निर्दालन करतात मग त्याच्यानंतर काय उरते मग तर झालं की प्रजा सुखी की नाही त्यानंतरही संतांचं कार्य चालू असते महाराजांच्या नंतरही संतांना कार्य करावंच लागलं बरं ज्ञानोबाराय झाले त्यानंतर नामदेवरायांना यावं लागलं नामदेवरायांनंतर तुकोबारायांना यावं लागलं तुकोबारायांनंतर निळोबारायांना यावं लागलं
निळोबारायानंतर जनाबाईंना यावं लागलं. आधी करूनच जनाबाई आधी होऊन गेल्या. तर बहिणाबाईंना यावं लागलं. बहिणाबाईच्या नंतर आधी करून जोग महाराजांसारख्या संतांना यावं लागलं. काय यावं लागलं की धर्माची जी मूलतत्व आहेत ती तुम्हाला सांगायची आहेत. आणि ही धर्माची मूलतत्वे छत्रपती शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्य स्थापन केलं, दृष्टांचं निर्धारण केलं, पण धर्म कळला नाही काही लोकांना. त्यामुळे आप्त स्वजन होते महाराजांच्या विरोधामध्ये, खंडोजी खोपड्यांसारखे, सूर्याजी पिसाळांसारखे नरपिशाचे हरामखोर, आणि यांचं निर्धारणही महाराजांना करावं लागलं. स्वजनांचं मारलेच महाराजांनी. पण विषय असा होता की यांना धर्म कळला नाही, आणि त्यामुळे मग संतांना आपल्या अभंगाची जी काही परिभाषा आहे, अभंगाचं जे अंग आहे ते आपल्याला आडंग बदलावं लागलं. आधी संत कुरवाळायचे, आधी संत बोलायचे बाबा पिल्या असं वाग, असं वाग, असं वाग, आणि मग म्हणायला लागले किती सांगू तरी नाही कधी भटकीचे, आणि पुढे शिंदळीचे रडतील. किती सांगू तरी नाही कधी भटकी, आणि पुढे शिंदळीचे रडतील. अरे हरामखोरानं तुम्हाला सांगायला ऐकताच तुम्ही, ऐकायला तयार नाही. मग आता बोलले हरामखोर मेलेच पाहिजे, तर तरी सुद्धा संतांच्या अंतःकरणामध्ये दया असते, म्हणून त्यांनी सांगितलं नाही ना जमत. ऐका, काय करा, धर्माचं पालन करा. हो, धर्माचं पालन करा. हो महाराज, धर्म काय, आचरण काय, नित्य नेम तुमचा काय. आज वारकरी आहेत महाराज, तुम्हाला खरं सांगतो, शपथ सांगतो, आज वारकरी आहेत आपल्याला. अनेक वारकऱ्यांना हरिपाठ पाठ नाही. काकडा तर दूरची गोष्ट राहिली, हरिपाठ पाठ नाही. आणि त्यामुळं संप्रदायामध्ये नाचे तुम्हाला आणून दिले ना, नाचे नाचायला पैशाची बंडलं मोजले. जो महाराज चांगल्या मोठ्या गाडीतून येईल ना, तो महाराज सगळ्यात भारी कीर्तनकार बरं. ज्या महाराजांना सगळ्यात मोठं पॉकेट घेतलं की नाही, त्या महाराजांची किंमत म्हणजे विमानाला फिरायला तरी आमच्या डोळ्यावर पडत्या. आणि इकडे सांगायचं आपण समाजाने वैराग्यवांतासारखं राहावं बरं का. तुम्हाला खरं सांगू का, माझ्या अंतःकरणामध्ये भगवंतानी घरी खूप चांगलं दिलं बरं का, पण आपल्याला पैशाची निवड अपेक्षाच नाही. मी कीर्तन या मार्गामध्ये एकाच गोष्टीमुळे उतरलो नव्हतो, की मला फक्त एवढं माहित होतं की गायनाचं थोडं अंग कमी होतं, आणि त्यामुळे वाटायचं की आपल्याच्याने होतच नाही तर आपण कशाला या परमार्थामध्ये उतरायचं नाही का. हा, आपण वारकरी म्हणून राहू, वारीनीच तरी मान करू, पांडुरंगाचा भक्त असलं तरी बस झालं. पण गुरुवर्य वक्ते बाबांनी असं म्हणजे यंगरड बनवून ठेवलं की नाही, असं वाटतंय ही जे हरामखोर धर्मभ्रष्ट करायला लागलेत ना, यांच्या डोक्यातच महाराजांच्या काठ्या घालाव्या, चोपदार बाबांच्या. कारण की धर्माच्या गादीवरून भक्ती ज्ञान विरहित इतरा गोष्टी न कराव्या, प्रेम भर्या वैराग्याच्या युक्ती विवराव्या. बरं का, फक्त भक्ती ज्ञान वैराग्य हे सांगा की. विनोदाची नॉर्मल चादर तुम्ही घालू शकता, विनोद थोडे घेऊ शकता, पण कीर्तनाच्या माध्यमातून तुम्ही तमाशासारखं जर वातावरण करत असाल चुकीचं आहे. म्हणून तुकोबारायाने तुम्हाला धर्माचा मार्ग सांगितला, आचरण सांगितला, नित्यनेम सांगितला, करा. तुम्हाला काही येत नाही ना, नॉर्मली तुम्ही धर्माचं फक्त आचरण करा. काही जमत नाही
नाम 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 घ्या, राम नाम घ्या, नाम घ्या, राम घ्या, राम नाम घ्या की मरा राम घ्या. धर्म धर्माचे पालन करा आणि रामाचं नाव घेतलं करते धर्माचं पालन करावं लागते आणि तुम्ही धर्माच्या संयुतीमध्ये धर्माच्या नियमामध्ये तुम्ही बसता असं तुकोबाराय म्हणतात. धर्माचे पालन धर्माचे पालन धर्माचे पालन करणे पाखंड खंडन. नाम घ्या त्यानं काय होईल सातत्यानं नाम घेतलं ना विनेकरी बाया हो सातत्यानं नाम घेतलं ना फक्त कटाळा करू नका विण्याचा विना घ्या कारण तुम्ही अखंड हरिनाम सप्ताह चालू केला. हरिनाम हरींचं नाव असलं पाहिजे कटाळा नसला पाहिजे. विठ्ठल
टाळ्या ओ टाळ्या मागच्या टाळ्या ते मागच्या काय की गप्पच बसायला तो गावचा माणूस म्हणेल काय किंमत देणे काय महाराष्ट्र भूषण आहेत ते जेवल्या नाही का टाळ्या वाजवायला का? आपण आपल्यासाठी टाळ्या घेऊ नये बर का आणि अखंड नामस्मरण करा काय बाहेर गावचा प्रसंग सांगतो कारण माझा टाइम संपलाय मला रात्रभर कीर्तन न्यायचं आहे त्यामुळे सांगतो हा झोपा येईन झाल्यात सगळीकडे तिथपर्यंत हसणारे चेहरे असे प्रफुल्लित दिसायलेत त्यामुळे टाकळीचे लोक हे खूप भाविक आहेत हे मला समजलेलं आहे त्यामुळे आजची रात्र कीर्तन सेवा चालू ठेवतो आणि त्यामुळे ऐका पुढचं हा 4 वाजेपर्यंत झोपू नका पण हा नाही तुम्ही झोपणार नाही तुम्ही तर झोपणारच नाही ग तुम्ही मुक्ताई आहेत बहिणाबाई आहेत सखूबाई आहेत पुढच्या आम्हाला माहिती आहे त्यामुळे फक्त एक नम्र विनंती आहे आपण अखंड हरिनामाचा जाप करतोय आणि हे नामाचं यज्ञ आहे नामयज्ञ आहे नामयज्ञ आपण कधीही आपल्या मुखातला पडता कामा नाही एक बाई नाही का रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी म्हणणारी असावी असं काही गावामध्ये असते की बाया विणे सोडून जातात बाई और कोणीच आले नाही ग आणि त्याच्यामुळे काय करू बाई आणि जाऊ दे मग मी आता मी चक्की काय घेऊन मरू का मी काय भवाने त्या देवावर काय उपकार करायली का काय करायली माहिती मग सप्तेच करू नको ना हे महाराज मंडळी आटपतात सगळं पण तुम्ही संकल्प घेतला या गावची मंडळी खूप भाविक आहेत असं मी ऐकलं अहो नामाचा घोष घेतला तर तुम्हालाच पुण्य लाभणार आहे त्यामुळे तुकोबाराय सुद्धा म्हणतात की नाम घ्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन धर्माचं नाम जर घेतलं काय होईल तुम्ही धर्माचं पालन कराल आणि मी साईबाबांचा प्रसंग सांगितला तसं पाखंडी खंडन काय काही लोकांनी हिंदू मुसलमान शीख इसाई जैन बौद्ध आदी धर्म केलेत मी स्वतः सगळ्यात मोठा हिंदुत्ववादी आहे माझ्यावर खूप केसेस धर्माच्या आहेत धर्मासाठी बरं का चोरीच्या किंवा पावलट गप्पांच्या पोरीच्या चप्पल खाल्लेल्या केसेस नाही नाही तर ते जगात खूप काही काही केसेस असतात आम्ही तसं नाही धर्माचं पालन करण्यासाठीच काय ख्रिश्चन पादरी माजले होते आझम कॉलनीमध्ये धर्मांतरण चाललं होतं तुमच्यासारख्या भोळ्या बाबड्या हिंदू लोकांना प्रौढ लोकांना अनपढ लोकांना मातंग समाजाची लोक होती आणि त्यांना ते धर्मांतरित करत होते काय हिंदू वरून ख्रिश्चन करत होते मग आता हे ख्रिश्चन करताना माझ्या धर्मातली लोक जर का कोणी परधर्मात घेऊन जात असेल मला कसं आवडेल म्हणजे माझ्या आईला जर का कोणी पाठवण्याचा प्रयत्न करत असेल माझ्या आईच्या मुखामध्ये जर का गोमांस कुणी भरवत असेल तर मी कसं सहन करू म्हणजे हा अत्याचार जर का माझ्या घरावर होत असेल बर का हे संपूर्ण विश्व माझंच घर आहे आणि तुम्ही सर्वजण माझे माता पिता आहात बंधू बहिणी आहात त्यामुळे माझ्या घरावर जर कोणी अत्याचार करतोय बघा हा सर्व हिंदू समाज माझा आहे मुसलमान जैन बौद्ध आदी सर्व माझेच आहेत मी सर्व घटी राम देहातही एक बघणारा माणूस आहे बरं का पण असं धर्मांतरण जर होत असेल ना मी शांत ऐकून घेणारातला नाही त्यामुळं मी 50 वर घेऊन गेलो वारकरीच नाथपंथी टाळकरी घेऊन गेलो आणि त्यांना प्रेमाने सांगितलं दादा असं करू नको हे असं चालत नसतं लहूजी वस्ताद म्हणजे मातंग समाजाचे खूप मोठे थोर पुरुष होऊन गेले आणि लहूजी वस्तादांच्या तो प्रांगणामध्ये करतोय दादा असं करू नये तो म्हणतो कोण लहूजी वस्ताद रे मला तू शिकवतो का त्याला वाटलं आजूबाजूला लई पब्लिक आहे त्याचं ऐकणारी आणि हे काय करणार आहे धोत्रावरला महात्मा याला धोतर गुंडाळून मारतो असं ते म्हणला असावा पण मी कसं आहे मी आधीच सांगितलं मी नाथपंथी आहे नाथपंथ का नारायण मी म्हणलं दादा नाथपंथामध्ये प्रसाद दिला जातो छडी वाजे छमछम विद्याई घम घम आणि त्या प्रकारे माझी जी काही सोबतची विद्यार्थी मंडळी होती यांनी प्रसाद दिला महाप्रसाद दिला आणि त्याचनुसार सन्माननीय पोलिसांनी माझ्यावर गुन्हा दाखल केला आणि ते मी भोगलो त्यामुळे हे मी धर्मासाठी घेतलं त्याचा मला काय वाईट वाटतंय असं काही नाही फक्त एवढंच दुःख होतं की ज्या समाजासाठी मी लढतोय त्या समाजासाठी अनेक हिंदू गायीचं रक्षण करण्यासाठी पोरं मरतात विचारे त्यांचे शूट होतात गोळ्या घालतात त्यांच्यावर तलवारीचे वार होतात का तर ही गाय आपली माता आहे त्या मातेचं रक्षण करण्यासाठी आणि या लोकांसाठी गायीसाठी जीव देणाऱ्या पोरांसाठी कुणी उभा राहत नाही तुम्हाला शपथ सांगतो खोटं नाही सांगत
भगवंताच्या नारदाच्या गादीवर आहे. जेव्हा माझ्यावर केस झाली ना, तेव्हा एकही हिंदुत्ववादी संघटना किंवा एकही हिंदुत्ववादी कार्यकर्ता माझ्यासाठी आला नाही. माझ्या मामाच्या डोळ्यामध्ये राग होता. म्हणजे तू घरी चल, तुला दाखवतो, तंगडेच मोडतो. मामाच्या डोळ्यामध्ये राग होता आणि बापाच्या डोळ्यामध्ये अश्रू होते. तेव्हा मला कळलं की मी धर्मासाठी केलं, पण माझ्यावर सगळ्यात मोठी जबाबदारी माझे मायबाप आहेत. माझ्या मायबापाचं जर का मी असं पालन करत नसेल, त्यांना जर का त्रास देत असेल ना, अरे वारकरी असण्याचा माळकरी असण्याचा काहीच मला अभिमानच नाही. आई बापाला त्रास होतो आपल्यामुळे, मला प्रचंड दुःख झालं आणि मी आयुष्यात असा विचार केला, आता झालं तर झालं, यानंतर जिंदगीत पोलीस केसच्या नादी लागायचं नाही किंवा ते धर्माचे कुटाने करायचे नाही. ही गादी सगळ्यात मोठी माझ्यासाठी आहे ना, इथून मी धर्म सांगू शकतो. म्हणून तुम्हाला हट्टहासाने सांगतोय, कुठल्याही अधर्म्यांच्या नादी लागू नका. फक्त आपल्या धर्माप्रती चांगले राहा. काय, आपण कुठल्याही धर्माला दोष द्यायचा नाही. हिंदू, मुसलमान, शीख, इसाई, जैन, बौद्ध, ख्रिश्चन आदी सर्व आपलेच आहेत. त्यांच्याही मनामध्ये त्यांच्या देवाप्रती आदर आहे. फक्त तुमच्या मनामध्ये तुमच्या देवाप्रती आदर कमी झाला, त्याच्यामुळे तुम्ही धर्म वाटायला नाही. संभाजी महाराजांना हाल हाल करून मारलं त्या औरंग्याने. त्याची अरे ती नख उपटून काढली, कातडी सोडून काढली, मिठाचं पाणी वरती लावलं, आणि तरी सुद्धा आपण त्यांच्या हाल अपेक्षा जात मला धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची आम्हा करणे काम, बीज वाढावया नाम. धर्माचं पालन करा. पाखंड्यांचं खंडन करण्यासाठी कुठल्याही अधर्म्यांवर विश्वास न ठेवता स्वतःच्या धर्माचं आचरण करा. मला नाय अरे ओम भद्रं वरणे वेशुयाम देवा धर्म माशे भेजत्रा हस्ते रंगा दुष्ट, हे श्लोक येत नसतील किंवा आपली जी रोजच्या प्रार्थना आहे, अरे ओम यतेन यजंत देवासानि धर्मानि प्रथमान्या संदेहनागम महिमान सजंतम यत्र पूर्वे साध्या संधी देवा. येत नसल ठीक आहे, राम 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 येतय ना, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी येतय ना. तुम्हाला काय माळाच जपायला सांगितल्या का? मुखामध्ये नाम घ्या. नाम घेतल्याने काय होईल की तुमचं अंतःकरण शुद्ध होईल, चित्त शुद्ध होईल. नाम घेता वाट जाय, नाम घेता वाट जाय.
80-90 वर्षाची अशी म्हातारी माणसं नाचली पाहिजे, त्याला पण गायन म्हणतात. वा. म्हणून मी काय म्हणतो, म्हणजे असं वाईट वाटू लागलं की म्हातारे माय आमचं मामा आहे पण खाली बसते काय, मामा जसा उभा राहिला ना, तुम्ही म्हणजे खरं सांगतो म्हणजे काय शब्द द्यावं यायला. सर्वच मंडळी अशी नाही का, एका चढी एक. या भजनी मंडळासाठी एकदा वाळे वाजवा. त्यामुळे सांगण्याचा मुख्य उद्देश, अभंगाचं पहिलं चरण मी सोडवण्याचा प्रयत्न केला. सर्व सोडवायचं म्हणलं तर खरंच 4 वाजवतील आणि तुम्ही काही ओटी मला देणार नाही. त्यामुळे ओव्हर टाइमचे पैसे मी मागतही नाही ना माझा ओव्हर टाइम मी देतही नाही. त्यामुळे अल्पशा मतीने अल्पशा बुद्धीने सोडवण्याचा प्रयत्न केला. धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेची आम्हा करणे काम बीज वाढावया नाम. आणि हेच नामाचं बीज वाढवण्यासाठी संत म्हणतात, संत तुकोबाराय म्हणतात, मी अवतार घेऊन आलोय आणि हेच मला करायचं आहे. त्याची आम्हा करणे काम बीज वाढावया नाम. आणि देऊ तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरे. आम्ही बोलताना ती चेंग्या मेंग्याचे पूर्ण असं करू नको नाही, ही उत्तर नाही. देऊ तीक्ष्ण उत्तरे, तू केलं कस काय, धर्माचं आचरण कर, ही उत्तरे आम्ही देऊ. देऊ तीक्ष्ण उत्तरे ऐकत नसशील ना, हाती घेऊन बाण फिरे. हातात बाण घेऊन आम्ही तुला बाणाने कार्यक्रम करू तुझा, शिवसेनेच्या नाही हा. त्यामुळे आम्ही हाती घेऊन बाण फिरे आणि नाही भीड फार.
नाही भीडभार तुका म्हणे सान थोर. आम्ही कुठलाही भीडभार करणार नाही आणि तुका म्हणे सान थोर असू द्या आता. हा तर आम्ही लहान मोठं थोर मोठं काही बघणार नाही. जर अधर्म करत असतील तर त्याला आम्ही तीक्ष्णपणानेच उत्तर देऊ असा सोप्या पद्धतीने भावार्थ कीर्तनाचा मांडण्याचा प्रयत्न मी केलेला आहे. आणि जरी काही चुकलं असेल ना, तुमचं लेकरू आहे बरं, तुमच्याच गावचं आहे, शेजारचं असलं काय, शिवचं काय, रावचं काय, तुमचंच लेकरू आहे, तुमचा भासा आहे, तुमचा मुलगा आहे. त्यामुळे सर्वांनी आपल्या बाळाला क्षमा करावी. जे काही सद्विचार असतील, काहीतरी मांडण्याचा बोबडे बोल असतील, ते माझ्या गुरुजींची देण आहे. आणि माझ्यावर विशेष ज्यांचं प्रेम आहे, ही बघा जी क्लास मंडळी असते ना, वर्गा जे वर्गमित्र असतात ना, आता याला मी ओमकार आता म्हणतो, त्याला मग ओम्या म्हणतो मी. पण जीव आहे बरं का. आई काय लेकराला म्हणते, ए अड्या इकडे तू कार्त्या हानोया, यांचा जीव आहे ना. जिव्हाळा असला ना, उपजली बालक असे नाव नाही त्यापासून नावी शोधेल उठी बरं का. बाळ जर एखादं जन्मलेला असेल ना, त्याला आपण नाव ठेवती आई, तेव्हा त्याला नाव येतंय.
पण यांना आम्ही एकमेकाला नाव जेव्हा ठेवतो ना तेव्हा तो माझी आई होते मी त्याची आई होतो. शुभम असेल त्याला आता शुभम दादा म्हणतो, नंतर मग शुभ्या म्हणतो. हे अरविंद असेल त्याला आता साहेब अरविंद साहेब म्हणे, नंतर म्हणे ए येडगा बाया कोण चालला बे, आला लगे बँकेचा मॅनेजर व्हायला तिकडं. असं जिव्हाळ्याचे शब्द असतात, एकमेकाला नाव ठेवतो. पण त्यांचा खूप जीव आहे बरं माझ्यावर. आणि त्यांच्या क्लास मधला मी येडगाबाळा होतो, म्हणजे माझं परमार्थात लक्ष होतं, माझा अभ्यासात म्हणजे मी वर्गातला गुंडा होतो. हे मॉनिटर सर आले की सर यानं नाही का भांडण केले, कंबरच उठली, टाइम झाला बरं का. एकदा ज्ञानेश्वर माऊली तर अशी ही सर्व जी जिव्हाळ्याची मंडळी आहेत, तसेच माझ्यावर नितांत प्रेम करणारे माझे स्नेही मामा. लोक मामाला उगाच बदनाम करतात, कंस मामा या रूपाने, पण माझ्यासाठी कंस नाहीत, माझ्यासाठी तर ही खरोखरची जिव्हाळ्याची मामा आहेत. अशी ही सर्व बाबा खरं तुम्हाला सांगतोय बरं का, जर कीर्तनामध्ये नाही गायक नसेल ना तर किंमत नाही. मला गायन नाही शुद्ध काय असेल ते तुम्हाला कळते, मला कळत नाही. पण कीर्तनाला खरी किंमत कुणामुळे येते? गायकामुळे. मी तत्वज्ञान लोकांना काहीही सांगीन हो, हसवीन, पण स्वर नसेल गायन नसेल काय होईल? विषय संपला. त्यामुळे तुम्ही सर्वांनी खूप चांगली मला साथ दिली बरं का. मी तुमचं म्हणजे प्रत्येकाचं नाव मला नाही माहित, पण तुमच्या प्रत्येकाचं प्रेम आहे. आता मला तुमचा भाचा आहे, लेकरू आहे, आणि तुम्ही मामा असतील आधी सर्व म्हणजे सर्वांच्या चरणी ही सेवा मी समर्पित करतो. ही पुष्प आहेत आणि हे पुष्प शब्दपुष्प मी तुमच्या सर्वांच्या श्रोतेगणांच्या सर्वांच्या मंडळींच्या चरणी समर्पित करतो आणि आजच्या या पूर्ण सेवेला पूर्ण विराम देतो. दोन मिनिटं निवेदन देईपर्यंत कोणी उठू नका. अण्णा या माईक खाली, कोणी उठू नका, फक्त 2 मिनिटं. 2 10:30 वाजले नाही, वेळ काहीच झाला नाही. 2 मिनिटं आहे का महाराज? आज अखंड हरिनाम सप्ताहामधील तिसरी कीर्तन सेवा अनिल महाराज मुसळे. मी आभार मानण्याच्या अगोदर तुमची तारीख कशी घेतली ती एका मिनिटात सांगतो. आता तुम्ही म्हणजे अरविंद नव्हतं वाटते त्यावेळेला, पण आम्हाला घ्यायचा होता मस्के महाराज, माहित असतील तुम्हाला, टाकळी कानोबाची, ते पोलीस कॉन्स्टेबल गणपत महाराज. गणपत महाराज. मी बोललो म्हणजे तो माझा विद्यार्थी आणि शुभमचा अरविंद मानकी अंकुश जाधव विशाल हे म्हणे तो अरे ते मुसळे चांगलं कीर्तन करायला. आता मला माहित नव्हतं मुसळे कीर्तन करायला का काय म्हणून. मग मी म्हणलो अरे मुसळे आहेत, आता नवीन आहे म्हणायले आपण मस्क्याच घेऊ. मस्के महाराज गणपत महाराज मस्क्याच आहे नको, मुसळ्याच आहे नको, त्याच्यावर विरोधी आहे. अरे मुसळ्या सोडा, मस्क्या आहे सोडा, एखादा दुसरा चांगला निवडा. पण आम्हाला साधायचं होतं की काल 70 वर्षाचा आज 35 वर्षाचा एक परमार्थात परिपूर्ण, एक परमार्थाला पुढे नेणारा. जसं आज आणि उद्या नवीन महाराज, त्याच्यानंतर पांडुरंग महाराज वयस्कर. पण तुमचं कीर्तन ऐकलं नव्हतं म्हणून मी एक झाल मतवादी आहे. मी विनोदला विचारलं, विनोद मुसळे हा तुमचे काका, म्हणलं ते अनिल महाराज कसं अरे ते सर म्हणजे लय झाल बोलते.
तुमच्या टेस्ट सुद्धा सांगितलं होतं. त्याच्यावर एक केस झाली, परंतु ती केस तुमच्या वैयक्तीवर तुमचं मानहानी करणारी केस नाही, ती तुमचा स्वाभिमान वाढवणारी केस. वा, टाळ्या वाजवा. ती योग्य झाली तुमची. म्हणून आजचे महाराज पहिला व्हायला पाहिजे, तयार व्हायला पाहिजे. तुम्ही जो आज कीर्तनाचा अभंग घेतला, धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हा अभंग रचना करताना तुकाराम महाराजाची म्हणजे विचारसरणी काय असेल किंवा त्यावेळेला त्यांचं काय असेल, त्यांचंही म्हणजे विचार करण्याची ही जहाल विचारसरणी असेल त्यावेळेलाच केलेला आहे. जशी शिवाजी महाराजाच्या काळात या अभंगाची आवश्यकता होती, मधल्या काळात थोडी स्वातंत्र्य मिळालं, शिथिल झाली, परंतु या अभंगाची आवश्यकता हळूहळू आणखी 100 वर्षाला नक्की येणार आहे. येणार आहे की नाही? नक्की येणार आहे 100 वर्षाला. या अभंगाची प्रत्यक्षात कृती करण्याची वेळ येणार आहे. म्हणून महाराजांनी आज तिसऱ्या दिवसाचा या अभंग तुकाराम महाराजांच्या, रात्री तुकाराम महाराजांचाच अभंग झालाय. आजही तुकाराम महाराजांच्या धर्माचे पालन करणे पाखंड खंडन, हेची काम आम्हा आहे की नाही, हेची काम आम्हा करणे, हे काम हे सगळ्यांना करायचे आपल्याला. आणि त्या अनुषंगाने आपल्या इथला 7 दिवसाचा सप्ताह, आमच्या इथे एकच सप्ताह होतो, म्हणून ही पब्लिक महिलांची भरपूर येतात. 7 दिवस सगळी माणसं संपूर्ण जेवतात इथं. 7 दिवस बऱ्याच जणांना कामं सोडून दिलेली, 7 दिवस रिकामी राहतात. या तिसऱ्या दिवसाची सेवा या तुकाराम महाराजांच्या अभंगावर माझे मित्र विनोद मुसळे यांचे पुतणी यांनी अतिशय उत्कृष्ट अशी, आणि शुभमचे, अरविंदचे, विशालचे तुम्ही मित्र आहात, तुम्हाला कोटी कोटी धन्यवाद देतो. गावकऱ्यांच्या वतीनं तुमचे अभिनंदन करतो. आणि भविष्यात या धर्मकार्यासाठी अशाच तुमच्यावर पोलीस केस होत राहो अशी अपेक्षा व्यक्त करतो. पण चांगल्या कामासाठी. आता सांगायचा भाग वेगळा आहे, तुम्ही थोडं गेलं तर तिकडे कीर्तन, पण तुम्ही आवरलं तिकडं दिल्लीचं ते राजकीय, म्हणजे तिकडं सांगायचे दात वेगळेच, करायचे दात वेगळे. बऱ्याच मंत्र्याचे जावई कोण आहेत आणि आपल्याला इकडे ते सांगतात असं करा तसं करा, पण यांचे जावई मुसलमान, यांचे व्याही मुसलमान आहेत की नाही. म्हणून सांगायचं वेगळं असते, वागायचं वेगळं असते. परंतु आता यांची सुरुवात आहे कीर्तनाची. या कीर्तनात कीर्तनकार हे मोठे कीर्तनकार होत, अशीच सुधारणा घडत राहावं हे आमच्या टाकळीवासियांच्या वतीनं तुमच्या प्रति शुभेच्छा व्यक्त करतो. उद्याचे कार्यक्रम, उद्या परमेश्वर महाराज जाधव माळीवरेकर यांचं सायंकाळी 8 ते 10 कीर्तन होणार आहे. आणि या कीर्तनाचं सौजन्य आहे प्रमोद बापूराव देवकर, आणि संध्याकाळची पंगत आहे मारुतराव वायकुळे यांचं नगर भोजन. आजचं सौजन्य विलासराव चंपतराव विजयराव इंगळे यांचं आहे. त्यांनी ते दोघं होते, पण ते विलासराव म्हणजे अरे मी एकटाच घेतो, बाळासाहेबांनी ते विजयराव ते मी एकट्याच घेतो म्हणून. तेव्हा उद्या संध्याकाळचे कार्यक्रम आहेत. उद्या सकाळी सांगतो ना, सकाळी 4 वाजता काकडा, ही मंडळी सुंदर काकडा करतात. काकडा, त्याच्यानंतर 7 वाजता ज्ञानेश्वरी पारायण, आणि ज्ञानेश्वरी पारायण झाल्यानंतर सकाळची पंगत आहे केशवराव आनंदराव इंगळे यांची, आणि त्यानंतर 1 ते 4 भागवत कथा होईल, आणि भागवत कथेनंतर लागलीच हरिपाठ होईल. आणि उद्या सुद्धा अशीच गडबड करायची, म्हणजे रावता हरिपाठ घ्यायचा. उद्याही नगर भोजन आहे, पूर्ण गाव जेवायला आहे. म्हणून उद्या सुद्धा अशीच कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे इथं, म्हणजे सकाळपासून संध्याकाळपर्यंत. महिला त्याचा खूप आनंद घेत आहे. आमच्या सारख्याला किंवा त्याचा आनंद घेता येईल, काहीतरी कामं निघत राहील. म्हणून ज्याला घेता येतो आनंद त्यांनी घ्या. याच्यावर बरीच प्रमाणे आहे, बरेच आपण घेतात. ज्याला आता इथं संधी निर्माण झालेली, आपण बाहेर जाऊन ऐकू शकत नाही कीर्तन. तुम्हाला म्हणलं महिला बाहेर जाऊन ऐकू शकत नाही, आमच्यासारखं जाऊ शकेल कळवकोंडा इंगळी इकडं तिकडं. मी आंबेरीला तिथं आलो होतो तुमच्या त्या आंबे हरी नाही माळावर कीर्तन झाले.
काल परवा झालं होतं ना? हा काय ते, करते ताईचं सोनाली ताई. सोनाली ताई करते. हो हो. आता आमच्या इथे त्यांची तारीख म्हणू लागली, पण तेवढी तारीख आम्ही नाही शक्य म्हणलो. आपल्याला साधे साधे मार. आज तुम्ही काही कमी किंमत म्हणजे याचं कीर्तन केलेलं नाही. खूप भव्य कीर्तन केले. तुम्हाला शुभेच्छा आणि परत एकदा तुम्हाला खूप खूप तुमचे अभिनंदन. आमच्या गावकऱ्याच्या वतीनं कोटी कोटी शुभेच्छा. आणि उद्याच्या असे कार्यक्रमाची रूपरेषा सांगितली तिथंच. बरं, माझी रूपरेषेचं मी 2 मिनिटं म्हणता माझे 5 मिनिटं होतात, 10 मिनिटं होतात. 2 मिनिटात माझा आभारच होत नाही. रात्री झालं नाही आणि आताही झालं नाही. आहे की नाही? तेव्हा सर्वांना धन्यवाद देतो. उद्या आज जसं महिला भरपूर आलेत की नाही, अशाच उद्या 1 ते 4 आदिनाथ महाराज भालेराव. आपण भालेराव महाराज सुद्धा का घेतले? वर नेतृत्व असलं पाहिजे. म्हाताऱ्या माणसाचं चालूच आहे आता रोज, पण हे नवीन आहे. नवीन माणसाची सुधारणा आणि त्यांना म्हणजे प्रफुल्लित केव्हा होतो बघता की समोर जर माणसं दिसली, नाही तर मग एकच कीर्तन का 2 माणसं टाळ्या वाजवायची, 2-3 माणसं माईक वर आहे आणि एक तिकडे काड्या करायला त्या याच्यात. कीर्तन करायला कीर्तन नाही करावं वाटत. पब्लिक असेल तर बोला वाटत, नाही तर नाही करावं वाटत. म्हणून कुठल्याही वक्त्याला पब्लिक शिवाय त्याला मजा येत नाही. म्हणून आज महाराजाला सुद्धा नाही दिसलं तरी तिकडले चेहरे दिसत, पलीकडच्या पडद्याकडचे खूप लांब बसलेत लोक. पुनश्च एकदा तुम्हाला शुभेच्छा देतो. माझे 2 शब्द संपवितो. ज्ञानदेव तुकाराम. आजचे कीर्तनकाराचे सौजन्य आहेत विलासराव विजयराव दिंगळे यांनी महाराजांच्या सत्कारासाठी सज्ज राहावं. बालाजी केशवराव दिंगळे